वसई विरार येथे फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांसाठी फेरीवाले बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली। राजोडी बीच रिसॉर्ट येथे झालेल्या बैठकीत रुपाली पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली। बैठकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते। समितीने फेरीवाल्यांना कायमस्वरूपी व्यवसायाचा हक्क, अनधिकृत हटवणीवर बंदी, आर्थिक मदत, सुलभ कर्ज, परवाना प्रक्रिया सोपी करणे तसेच आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्याची मागणी केली। वक्त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करत फेरीवाल्यांवरील अन्याय तातडीने थांबवण्याची मागणी केली। समितीने प्रशासनाला 7 दिवसात चर्चेसाठी बैठक घेण्याची आणि 15 दिवसात मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मुदत दिली आहे। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर संयुक्त कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला। शहरातील सर्व फेरीवाल्यांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले। व्यापारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले। प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास शहरभर निदर्शने, मोर्चे आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही समितीने दिला। फेरीवाल्यांच्या न्याय हक्कांसाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी न्यूज, वसई।